आभाळमाया ही मालिका संपून अनेक वर्ष झाले असले तरीही या मालिकेची लोकप्रियता आजही टिकून आहे. या मालिकेतील कलाकार, या मालिकेचे शीर्षक गीत सगळंच प्रेक्षकांच्या मनात ताजं आहे. या मालिकेने मराठी टेलिव्हिजन इतिहासात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. काळाच्या खूपच पुढे असणारी मालिका अशी या मालिकेची ओळख होती. आभाळमाया या मालिकेत सुकन्या कुलकर्णी मुख्य भूमिकेत होत्या. तर या मालिकेचं दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं होतं. तर या मालिकेचे कॅमेरामॅन संजय जाधव होते. संजय जाधव यांनी काही वर्षांनी दुनियादारी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि एक दिग्दर्शक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पण आभाळमाया या मालिकेच्या सेटवर संजय जाधव आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यात वाद झाला होता. याविषयी नुकतंच संजय जाधव यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. आभाळमाया या मालिकेत सुकन्या कुलकर्णी मुख्य भूमिकेत होत्या. तर या मालिकेत मी कॅमेरामॅन म्हणून काम करत होतो. या मालिकेच्या वेळी माझ्यात आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यात एक वाद झाला होता. पहिल्याच एपिसोडचं शूटिंग सुरू झाल्यानंतर सगळे लाईट बघून खरं तर कलाकारांनी मला काढून टाकण्याचीच मागणी केली होती. 1-2 दिवस सगळीकडे हीच ओरड मला पाहायला मिळत होती. काही करा आणि या कॅमेरामॅनला काढून टाका असे सगळे म्हणत होते. सुकन्या कुलकर्णी यांनी तर एक दिवस कोपऱ्यात घेऊन मला, तू स्वतःला समजतोस काय? इथे दिवसाला 1 एपिसोड काढायचा असतो आणि तू एवढे लाईट लावतोस, मूर्ख आहेस का तू? स्वतःला कोण बॉस समजतोस का? असं मला खडसावलं होतं. हे सगळं झाल्यानंतर तर या कॅमेरामॅनला काढूनच टाका असे सगळ्यांचं एकमत झालं होतं. पण या सगळ्यामध्ये या कार्यक्रमाचे दिग्दर्शक विनय आपटे माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर हा एपिसोड विकायचा असेल तर संजय जाधव कॅमेरामॅन म्हणून पाहिजेच. हे सगळ्यानंतर माझं काम सुरूच होतं. त्यानंतर या मालिकेचा पहिला एपिसोड एडिट होऊन पूर्ण झाल्यावर तो एपिसोड सगळ्यांना दाखवण्यात आला. हा एपिसोड पाहिल्यानंतर सुकन्याताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सॉरी म्हटलं होतं. माझी माफी मागितली होती. त्या मला बोलल्या होत्या की त्यांनी याआधी असा एपिसोड कधीच पाहिला नव्हता, अशा प्रकारचं लाईटिंग कधीच पाहिलं नव्हतं. या सगळ्यानंतर माझी आणि सुकन्याताई यांच्यामध्ये खूपच चांगलं नातं निर्माण झालं. आभाळमाया या मालिकेच्या वेळी सुकन्या कुलकर्णी आणि संजय जाधव यांच्यात वाद झाला असला तरी नंतरच्या काळात हे दोघं भाऊ-बहीण म्हणून त्यांनी त्यांचं एक नातं नावारूपाला आलं.